इकडे लक्ष द्यायचंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आताच आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये 19 तारखेला आपण एकदम सुंदर पद्धतीनं फेरी, लेझिम डान्स अशा पद्धतीनं आणि मुलांचे उत्कृष्ट भाषणं यांनी पार पाडली. आणि त्याच दिवशी आपल्याला चालता बोलता आणि फक्त विषय होता शिवाजी महाराज. आलं लक्षात. तर या विषयावरच आजचे प्रश्न असणार आहेत. परंतु त्या दिवशी उशीर खूप झाला, 11 वाजले आपल्या कार्यक्रम संपायला. आणि मग परत म्हणलं प्रश्न मंजुषा 1 तास चालेल, मग 12 वाजतील, तुम्हाला भुका लागल्या आणि गावकऱ्यांनी जेवणाचं नियोजन केलेलं होतं. मग आपण त्याचा आस्वाद घेतला. बरोबर आहे का नाही? पण तुमची आता तुम्हाला वेळ भेटलाय, 2-3 दिवस वाढले तुमचे अभ्यास करण्यासाठी. तर मुलांना आकर्षक बक्षीस आहेत, पॅड आहेत, कंपास आहेत आणि आपल्या ठरल्याप्रमाणे 1 बदाम आहे का 2 बदाम द्यायचे? 2 बदाम देऊ, संपत नाही ते पाकिट छटाक. 2 बदाम, 3 सलग प्रश्नाची उत्तर द्यायचे, पॅड कंपास जिंकायची आणि त्याच्याबरोबर काय भेटणार आहे? 2 काजू भेटणार आहे. आणि उत्तर द्यायला अजिबात काय करायचं नाही, नका लाजू. आपला घोषवाक्य आहे म्हणजे पहिल्या 5ला पॅड. हा, पहिले 5 जे विनर असतील त्यांना पहिल्यांदा पॅड येते, नंतर राहिलेले 3 कंपास आहेत. जर कोणीच पात्र नाही झाले तर आपल्या कंपासी शिल्लक राहतील, पुढल्या कार्यक्रमाला आपण ते वापरू. आणि सगळ्यांना मग बाकीचे म्हणते की आम्हाला काय नाही भेटलं तर त्यांना चॉकलेट आहे, त्याच्यासाठी काय आणलेले आहेत? चॉकलेट आणलेले. आता सुशील काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल ना, चॉकलेट. मग काहीच नाही तर चॉकलेट. तर आता हे सगळं प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आपल्या शाळेतील हुशार, गुणी आणि सगळ्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हवेसे वाटणारे आठवळे सर यांनी हा प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम चालता बोलता चालू करावा असा मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि सगळ्यांचं सुस्वागतम चालता बोलता कार्यक्रमात. चालता बोलता, हसता खेळता आणि हे सगळं करता अभ्यास करताना आपल्याला प्रश्न उत्तर आणि प्रश्न मंजुषातून आपल्याला आपलं ज्ञान वाढतं. म्हणून हा उपक्रम आपण महिन्याच्या 1 शनिवारी सुरू केला आहे. आणि त्या प्रश्न मंजुषेची सुरुवात सा रे ग म प द नि सा आणि मग इकडून चालू होत आहे. तर पहिला प्रश्न इकडच्यांसाठी. आता हा गट आणि हा गट, कोणता गट जास्त बक्षीस जिंकतोय? आता हे आपल्याला पाहायचं आहे. आता ही स्पर्धा आहे आता 2 गटातली. तर पहिला प्रश्न या गटासाठी कोण उत्तर देतंय ते पाहायचं आहे. 19 फेब्रुवारीला कुणाची जयंती असते? 19 फेब्रुवारीला कुणाची जयंती? सिद्धीसाठी शिवाजी महाराजांची. अरे वा वा वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तिने एकदम बरोबर दिलेलं आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. आणि मग तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं? जिजाऊ. आणि 2 प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तिने जर 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिला काय मिळणार आहे? 1 पॅड मिळणार आहे आणि 2 बदाम मिळणार आहेत. बदामासारखेच व्हायचं आपण खाऊन आता. तर पुढचा प्रश्न आहे. तर आज आपण सकाळी जयंती साजरी केली आणि त्यातलेही तुम्हाला सांगितलं होतं काही प्रश्न ते विचारणार आहेत आज जे बोललो त्याचं. तर संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव काय? डेबूजी बोल नका. जिंगरोजी डेबूजी झिंगरोजी नीट सांग. बरोबर येतोय तुला? मध्ये बोलू नका रे, तिला समजेल. सांगायचं नाही. आपल्याला वेळ कमी आणि आता तुम्ही पूर्ण नाव सांगायला थोडंसं राहिलंय आपलं. आता याच्यातलं कोणाला येतंय ते बघायचंय आता. आता इकडं छोटा गट. बरं. डेबूजी झिंगरोजी जानवरकर.
हा जानोरकर. काय नाव होतं? ढेगोजी लिंगरोजी जानोरकर. हिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि मग तिला दुसरा प्रश्न याच्यासाठी, पावनखिंड कोणी लढवली? देशपांडे. अरे वा वा वा. बाजीप्रभू देशपांडे. दोन प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले तिने. आता 2 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिला काय मिळणार आहे? एक पॅड मिळणार आहे. आणि मग तिच्यासाठी तिसरा प्रश्न आहे, तोरणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तोरणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? आता इकडे जाऊत आपण आता. वाचलं नाही का? हा चल. स्वप्नराज. सिंहगड. हा इकडे याय ना. हा तुला सांगायचं. गडाला पैसे. हा चला. हा चल. प्रचंडगड. हा इकडे चल. प्रचंडगड. हा तोरणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जो पहिला किल्ला जिंकला त्या किल्ल्याला नाव दिलं होतं प्रचंडगड. आणि एवढ्या मुलांमधून एक जणाने उत्तर सांगितलं, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं याचा अर्थ तो पुढच्याही प्रश्नाचे 2 प्रश्नांचे उत्तर देणार आहे. आणि त्याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? रायगड. आणि त्याने उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला काय मिळणार आहे? एक पॅड, 2 बदाम. सिंहगड जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं जुनं नाव काय? मध्ये बोलायचं. थांबा. मी करायचं. मी म्हणायचंच नाही. बूट वरती करा ना. हा चल तू सांगतोय. कोंढाणा किल्ला. हा आणि त्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अरे तेच ना, सिंहगड. कोंढाणा जिंकला आणि कोंढाण्याचं नाव काय दिलं होतं? सिंहगड. तर त्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे कोंढाणा. तर त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? रायगड. हा आता आपण पुन्हा इकडे जातोय. तुला नाही काय? हा तू सांगतोय का? हा राजगड. हा राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगड. आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? हा बरं आता इथून इकडे चालू आपण. हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? उठा. 1674. वा वा वा. 1674 साली. आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, घोडखिंडीचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं होतं? तुम्ही नाही सांगायचं, मी म्हणायचं नाही. तिला सांग. आता फक्त मी केलं तर विचारणार नाही, फक्त हात वर. पावनखिंड. आणि तिने 2 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. आता तिने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तिला काय मिळणार आहे? एक पॅड आणि 2 अरे बदाम. आता तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराजांच्या गावाचं नाव काय? शेणगाव. आणि उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे. 3 प्रश्नांचे उत्तर. काय नाव आहे तुझं? सृष्टी. सृष्टीला 3 प्रश्न सांगण्याची आली दृष्टी, म्हणून तिला काय मिळत आहे? आता बक्षीस मिळत आहे. आणि मी आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी तिला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे काय, एक पॅड आणि अगोदर तिला 2 बदाम खाऊ घाला. आता ती आणि बदामाने काय असतं, बुद्धी सुधारते बघा. हा एक हातात.
हा त्याला पॅड मिळतंय, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा रे. मुलींनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बक्षीस तुम्ही जिंकलंय, तुमच्या गटाला भेटलंय. हा आता इकडच्या गटाने उद्घाटन केलंय, पहिलं पॅड इकडे गेलंय, राहिले 4 आता. हा आता इकडे झालंय, आता पुन्हा इकडे येतोय मी आता. खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? सर नाही म्हणायचं. हा आता जे नवीन शहाजी राजे भोसले. हा शहाजी राजे भोसले. आता एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्या पुढच्या 2 प्रश्नांचे उत्तर दिले बघा की बक्षीस आहे. काय मिळणार आहे? पॅड मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न. पहिला प्रश्न झालाय. दुसरा प्रश्न, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गड सोडून निघाले होते आणि त्यांच्या जागी एक असा मावळा तयार झाला, एक सरदार तयार झाला आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा केली, त्या सरदाराचं नाव काय? काय नाव? शिवा काशीद. अरे वा वा, 2 प्रश्नांचे उत्तर दिले त्याने, आणि त्याने जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर इकडे एक पॅड गेलंय. आता तिसरा प्रश्न त्याच्यासाठी आहे, पहा. शिवा काशीद, पहा तो इतिहास माहिती आहे तुम्हाला. ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कोणत्या गडावर चालले होते? विशाळगडाकडे, आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जागेवर असा एक मावळा तयार झाला आणि त्याने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान दिलं. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. असं होते ते शिवा काशीद. आता पुढचा प्रश्न, छत्रपती शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? गुप्त हेर खातं. बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक. आणि यांनी 3ही प्रश्नांचे उत्तर दिले आहेत, आणि याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि याला मिळत आहे एक पॅड आणि 2 बदाम. आदरणीय श्री उदमले सरांना मी विनंती करतो की त्याचं बक्षीस त्याला द्यावं. आज सगळं उलट झालं खेळ. त्याला 2 बदाम द्यायचे आणि हे पॅड द्यायचे. हा आता इकडच्या गटाचं झालंय, आता इकडे येऊत आपण आता. हा चला या. हा इकडून घे रे, या चौघे सर. बस चालू कर, खाऊ घाला त्याला. हा मग शक्ती आली पाहिजे का? हा जोरदार टाळ्या. हा आता इकडं आता इकडच्या गटासाठी प्रश्न आहे. शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती ती कोणत्या भाषेत होती? हा शिवाजी महाराजांची राजमुद्रा. हा सांगा इकडं. शिवाजी महाराजांची राजमुद्रा हा संस्कृत भाषेत होती, आणि तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिले. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. आता त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, मंत्रिमंडळ, त्याचा सेनापती कोण होता? इकडं आता मुलींचं झालं की हा आता इकडं संपलं आता. हा चला. हंबीरराव मोहिते. हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आणि त्याचा प्रमुख कोण होतं? सेनापती, तर हंबीरराव मोहिते. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी स्वराज्याची दुसरी राजधानी होती ती कोणती होती? रायगड. रायगड. आणि 2 प्रश्नांची उत्तर त्यांनी एकदम बरोबर दिलेली आहेत. आणि जर त्याने तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर दिलं तर त्याला काय मिळणार आहे? 2 बदाम. हा 2 बदाम. आहे का? बदाम म्हणलं की ते एकदम खुश झाला. आणि एक पॅड मिळणार आहे. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांचं दुर्ग निर्मितीबद्दल असं एक पुस्तक लिहिलेलं आहे.
आणि असं छत्रपती संभाजी महाराजांनी असं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? बुधभूषण. आणि त्याने एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. हा, तर तो संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव काय आहे? बुधभूषण. आणि त्याला मिळत आहे 1 पॅड आणि 2 बदाम. या मॅडम द्या. हा, आदरणीय मॅडमला विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यायचे. टाळ्या वाजवा सुशीलसाठी जोरदार. सुशीलने संधी भेटली की त्याचं सोनच केलं. हा, आता इकडे झालंय, आता इकडे येतोय आपण पुन्हा. आता पॅड किती गेले? 3 गेले ना, अजून 2 पॅड राहिले. हा, विचारलं होतं. बर, आता तिच्यासाठी पुढचा प्रश्न. पन्हाळ्याला कोणी वेढा दिला होता? हा, पन्हाळ्याला कोणी वेढा दिला होता? हा, सांग. सिद्धी जोहर. हा, सिद्धी जोहर यांनी पन्हाळ्याला वेढा दिला होता, है का नाही? पन्हाळ्याला वेढा कोणी टाकला होता? सिद्धी जोहरनी. मग त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. अफजल खान कोणत्या सुलतानशाहीचा सरदार होता? अफजल खान हा कोणत्या सुलतानशाहीचा सरदार होता? कुठला सरदार होता तो? कोणाचा सरदार होता? कोणी पाठवलं होतं त्याला? कोणी पाठवलं होतं? कुणाचा वेढा उचलून आला? कोणाच्या दरबारात होता तो? अरे तिकडले हातवरती झाले का? हा, तुला सांगायचंय? हा, चल सांग. बुडी बेगम. हा, बडी बेगम. पण ती राजवट कोणती होती? हा हा, आत्मविश्वास असला. हा, तुला सांगायचंय का? असं एकमेकाला नाही सांगायचं. तिला विचारून तू उत्तर देणार का? हा हा, नाही काहीतरी राहते. बर, हा, चला नवीन खेळाडू. हा, चला राहू बा. आदिलशाह. हा, आणि त्याने एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे तो आदिलशहाचा सरदार होता. कुणाचा होता? आदिलशहाचा. आणि एवढं सोपं होतं आपल्याला. आता पुढचा प्रश्न. शिवरायांच्या 8 खात्याच्या मंडळाला काय म्हणतात रे? शिवरायांचं 8 खात्याचं मंडळ होतं, त्याला काय नाव आहे? हा, नवीन. हा, इकडं. हा, चल जरे. अष्टप्रधान मंडळ. अरे वा वा वा. अरे जरेसाठी एकदा टाळ्या वाजवा रे. काय उत्तर दिलं त्याने झकास पैकी. अष्टप्रधान मंडळ बरोबर आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी मालवण जवळ एक समुद्रात किल्ला बांधला. त्या किल्ल्याचं नाव काय आहे? जिंजिरा. नाही, आतापर्यंत. हा, तू. सिंधुदुर्ग. तर काय नाव आहे त्या किल्ल्याचं? सिंधुदुर्ग. आणि त्याने उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न त्यासाठी. पायदळाच्या प्रमुखास काय म्हणतात? पायदळाच्या प्रमुखास काय म्हणतात? पायदळाचा प्रमुख. हा, त्याला एक शब्द आहे. हा, सांग. सरनोबत. अरे वा 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 वा. सरनोबत. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. हा, आता त्यासाठी पुढचा प्रश्न. जो पुरंदरचा तह झाला तो कोणत्या सरदारातून कोणाकोणात झाला? मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज. मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज. आणि 2 प्रश्नांची उत्तरं त्याने दिलेली आहेत. जर त्याने 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला अगोदर 2 बदाम मिळालेले आहेत. आणि अजून 2 बदाम. आणि 2 आणि 2 किती येतात? 4 बदाम. आणि पण 1 पॅड. एक जण कडे 2 जातात. आता
हा तर त्यासाठी पुढचा प्रश्न आहे पहा. दोन दिले. आता पॅट डबल का नाही रे कंपास पर्याय त्याला. हा आता एक चाकणचा किल्ला होता पहा. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? ज्यावेळेस शाहिस्ता खान आला त्यावेळेस तो किल्ले घेत आला. त्या चाकणच्या किल्ल्याचा तुम्ही किल्लेदार. 8 दिवस वेळ भेटला. हा चला पुढं. हा आता मग कशी सांगितलं ना मी वर्गात पेपर तपासताना चाकणचा किल्लेदार कोण होता. अरे आता झालंय का? हे नरसळी येतं काही कामाची नाही. ए, काय हा तुला सांगायचंय का? हा हो बरा. फिरंगोजी नरसाळा. हा आणि तिने एकदम उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर चाकणच्या किल्लेदार हा कोण होता? फिरंगोजी नरसाळा. हा जवळजवळ त्यांनी 3 महिने किल्ला लढवला होता. असे होते ते फिरंगोजी नरसाळा. बर आता पुढचं. तानाजीच्या मुलाचं नाव काय होतं? रायबा. अरे वा 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 लईच पोरगी हुशार आहे. हिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवले सगळे. रायबा. आणि तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे पहा. हा ती पोरगी इतकी हुशार आहे. अफजल खानाच्या वकिलाचं नाव काय होतं रे? अरे सांग बरोबर आहे. अरे झालंय तुम्हाला. इतिहासात तुम्ही शिकलात ना. अरे पुस्तक वाचलं असतं सगळं आलं असतं. अफजल खानाच्या वकिलाचे नाव काय होते? इकडे आहे वाघ तयार आहे. हा वाघ तयार आहे. अरे 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 2 झाले. हा इकडं. हा सांगायचं काय तुला? नाही. बडा सय्यद. तो वकील नव्हता तो त्याच्यासोबत होता. बडा सय्यद. हा कोण सांगतोय? हा इकडं आहे का आणखी नवीन? मराठा वकील म्हणलं ना. अरे कृष्णाजी भास्कर. काय नाव होतं? कृष्णाजी भास्कर. हा आता पुढचा प्रश्न. बघ जवळून गेलं. 2 प्रश्नांची उत्तरं दिली आणि एकच आलं नाही. श्रावणीचं तसंच बऱ्याच जणांचं झालं गेलं. हा आता त्यांचं आता ते थोडा थोडा अभ्यास कमी. हा, हा. है की नाही? आणि ती आता तरी जाऊन देते मला विचारा म्हणते. हा आता ज्यावेळेस शाहिस्ते खान आला आणि तो पुण्यात कुठं होता रे? आल्यानंतर मुक्काम कुठं होता? जवळजवळ बरेच दिवस मुक्काम होता. हा तिकडचं झालंय आता. तिकडची मी करूच नका तुम्ही. आता इकडे या चालू आता. हा इकडं नवीन. हा चल सांग. लाल महाल. हा लाल महालात होते. कुठं होतं लाल महालात? कोण होता? कोण? हा शाहिस्ते खान लाल महालात. बर पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न त्याच्यासाठी. आणि त्याने 2 हा आता दुसरा प्रश्न त्याच्यासाठी असा आहे. गनिमी कावा म्हणजे काय? हा गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा व्याख्या सांगा त्याची. गनिमी कावा कसा असतो? गनिमी कावा तुम्ही करता का नाही? गनिमी कावा अरे शिवाजी महाराजांचं युद्ध नीतीचं तंत्रच ते होतं आणि सारा इतिहास त्याच्यावरच आहे सगळा. आहे का नाही? त्या शब्दावर आहे. शिवाजी महाराजांनी हे तंत्र वापरलं आणि काय केलं? लढाया केल्या आणि स्वराज्य मिळवलं आणि एवढ्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. हा तू काय आहे का? हा इकडं आहे का कोणी? तुम्ही आहेत का? लपून छपून लढा करणे. लपून छपून लढाया करणे त्यांनी एकदम बरोबर सांगितलंय. डोंगरी भागात शत्रू बेसावध असताना शत्रूवर हल्ला करायचा, अचानक हल्ला करायचा, त्याला काय म्हणायचं? गनिमी कावा. आता त्याने पुढचा प्रश्न आहे. भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आता त्याने 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर आणि जर त्याने 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला काय मिळणार आहे? 2 बदाम
एक अफजल खानाच्या मुलाचं नाव काय होतं? बघा, आमचा व्हिडिओ बसलो ना. मुली नाही, मुली नाही. सिद्धीसोबत आला होता. हा, सिद्धेश्वर. आणि त्याने ओळखलं होतं की हा शिवाजी खोट आहे म्हणून. असा कोण होता तो? हा, आता इकडं झालंय आता. हा बरं, सांग. फाजल खान. अरे फाजल खान. अरे खानच आहे, फक्त लावायचं होतं, वरचा पुढचा शब्द बदलायचा होता. आता फा केला असं तरी झालं असतं. हा, तर त्याने पहिल्या प्रश्नांचं उत्तर दिलंय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. हा, आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. जिजामातांचं माहेर कोणतं होतं रे? त्या कुठल्या होत्या? डबल इकडे विचारले सर का नाही? नाही, ते आला नव्हता म्हणून. हा त्याने उत्तर सांगितलं नाही इकडं, त्याच्यामुळं पुढचं उत्तर इकडं तयार झालं. हा, चला. अरे आयो मग आता. आयो. हा, बर, आता इकडे येऊत आपण. आता बरेच वेळ झाला इकडे आलोच नाही. हा चल. फलटण. अरे हे इथं शेजारी मलठण आणि तिकडे फलटण. हा, बर, हा सांग. सिंदखेड. हा, आणि तिने एकदम उत्तर बरोबर दिले, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा रे. सिंदखेड राजा. हा, आता त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. पहा आता सकाळी ज्यांची जयंती झाली त्यांचं गाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. अरे अमरावती जिल्ह्यात आहे. आणि तिने 2 प्रश्नांची उत्तर एकदम बरोबर दिले, तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. आणि 3 प्रश्नांचे उत्तर दिले की तिला काय मिळणार आहे? 2 बदाम आणि 1 प्याड. हा, आता तिच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. शिवजयंती उत्सव कोणी सुरू केला? शिवाजी. अरे सगळ्यात सोपा प्रश्न आहे आणि कोणालाच माहित नाही. हा, तुला सांगायचंय. हा, कोण इकडे एकच आहे का? हा, तुला सांगायचंय. हा, सांग. हा, चल. हा, सांग. अरे ते त्यांचा तो उत्सव कसा साजरा करते? हा, चल. हा, इकडे आलो आपण आता. लोकमान्य टिळक. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ना? शिवजयंती उत्सव. शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी. नाही, लोकमान्य टिळक जन्म समाधी शोधून काढली महात्मा फुलेंनी आणि उत्सव चालू केला लोकमान्य टिळकांनी. हा, तर त्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आता त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातलं न्यायाधीश पद कोणाकडे होतं? काय राव, असं असतं का कुठं? हे असे एवढे सांगता येत नाहीत तुम्हाला. हा, आहे का इकडं कोणी? अरे आपले किती दिवस गेले एवढ्यात. हा, चला इकडं कोणी आहे का? इकडं. हा, तर न्यायाधीश पद होत निराजी रावजी. सर म्हणजे ना काय राव? हा, तरी सांगतो उत्तर तुम्हाला. अर्ध उत्तर सांगत असतो. हा, तर इकडं पुन्हा येतोय आपण आता. हा, कोणत्या समुद्रावर आरमार दल उभा केलं होतं शिवाजी महाराजांनी? कोणता समुद्र आहे तो? हा, एकटीच इकडे सांगायला. हा, चल सांग.
अरबी समुद्र. आता तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. आता हा इकडे प्रश्न आहे का? आता तिच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला रे? प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रतापगडाच्या पायथ्याशी. आता तिला सगळं पाठच आहे. आता तिने 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तिला काय मिळणार आहे? 2 बदाम आणि 1 प्याड मिळणार आहे. त्यासाठी पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय? शिवाजी महाराजांच्या. अरे मग जोरात सांग ना. छत्रपती संभाजी. छत्रपती संभाजी. छत्रपती संभाजी महाराज. आणि तिने तिन्ही प्रश्नाची उत्तर अत्यंत लाजत बुजत हळू आवाजात दिले तर पण बरोबर दिलेले आहेत. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तिला मिळत आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते 2 बदाम तिला त्यांनी खाऊ घालावेत आणि 1 पॅड तिच्या हातात द्यायचे. जोरदार टाळ्या. आता इकडं किती पॅड गेले तिकडं? आता 2. आणि इकडे किती गेले तर 2. आता पुढचा 1 पॅड साठी आता लढाई आहे फक्त. आता नंतर मग कंपास येत आपल्याकडे. आता पुढचा प्रश्न आहे बरं का आता तुमच्यासाठी. पटापटा विचारतो आता. झटपट प्रश्न झटपट उत्तर द्यायचे. आता दुसरं काय हातात? हा खायचं आहे. पावनखिंडीत कोण शहीद झाले? पावनखिंडीत. तो बरा चाल. माजी प्रभू देशपांडे. अरे वा वा वा, शाबास रे बाजी प्रभू. सारखाच उत्तर दिले त्याने. दणदणीत खणखणीत उत्तर दिलेलं आहे. त्यासाठी बाजी प्रभू देशपांडे. आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला रे? अरे मग त्याने तर सांगितलं पाहिजे ना. रायगड. रायगडावर झालेला आहे. 2 प्रश्नांची उत्तर त्याने एकदम दिलेले बरोबर दिलेले आहेत. आणि त्यासाठी तिसरा प्रश्न आहे, तानाजी मालुसरे यांच्या भावाचं नाव काय होतं? आणि ते म्हटले होते, अरे असे भागुबाई सारखे काय पळतात, मर्दासारखं लढा. एक तर गडावरून उड्या टाकून मरा, नाहीतर लढा. थांबा, थांबा. तू बरा शेवटचा. इकडे चल पुढं. सूर्याजी. काय नाव होतं? सूर्याजी. सूर्याजी. आणि त्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एकदम बरोबर दिलेलं आहे. याचं नाव काय होतं? काय होते ते? सांगते ना तुला, हुशार नाही आवडत. नाही ते भरपूरचं नाव सांगते का? काय तर माहित असलं ना. आता पुढचा प्रश्न. आता तानाजी मालुसरे कोणत्या गडावर शहीद झाले रे? अरे ते झाले शहीद, तुम्ही नाही. थांबा. आणि ती लढाई कोणत्या किल्ल्यावर झाली त्यांची? सांग. कोंढाणा. बरोबर आहे, कोंढाणा किल्ल्यावर. आणि नंतर नाव काय दिलं त्याला? सिंहगड हे नाव दिलं. गड आला पण सिंह गेला, म्हणून नाव काय पडलं? सिंहगड. पुढचा प्रश्न त्याच्यासाठी आता. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार. ज्यावेळेस धामधुमीचा काळ होता आणि जिजामातेला शहाजीराजेंनी त्या किल्ल्यावर ठेवलं, शिवनेरी किल्ल्यावर, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस. आणि मग त्या किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? इकडं आहे का कोणी? यांनी नाव वाचनच नाही केलं. एक ना असे ठोकायच्या लाईन. आता पुढचा प्रश्न.
हा चल सांग. सांग किल्लेदाराचं नाव सांग. किल्लेदाराचं नाव सांग. हा आता शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव कोण सांगत आहे? हा शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव. हा इकडं आहे का कोणी? हा सांगायचंय तुला. तुला इकडं संधी. हा आता नवीन बक्षीस जिंकलं. इकडं बक्षिसावाला शोधावं लागेल का? मालोजी राजे. हा काय नाव होतं? मालोजी राजे भोसले. आणि मग भोसले आपण म्हणतो ना वेगवेगळे घराणे वेगवेगळ्या ठिकाणचे होते. मग भोसल्यांचं घराणं कुठलं? कुठले होते? अरे सांग ना, किती सोपं आहे. हा कुठले होते? वेरूळचे. हा वेरूळचे भोसले. आणि मग 2 प्रश्नांचे उत्तर त्यांनी एकदम बरोबर दिलेले आहेत. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला काय मिळणार आहे? हा एक पॅड शिल्लक आहे. आणि मग त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. भोरप्या डोंगरावर एक किल्ला होता आणि शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला नाव काय दिलं? हा काय नाव दिलं? प्रतापगड. अरे वा 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 3ही प्रश्नांचे उत्तर दिले तर. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्याला मिळत आहे 2 बदाम आणि एक प्याड. हा आता चला इकडे येतो आपण आता पुन्हा एकदा. आता कंपोज साठी आता या सगळे या इथं. मॅडम हा आता पुढचा प्रश्न. हा आदिलशाह कुठला होता? आदिलशाह. हा हा सांग. पहिल्या धड्यात हे आदिलशाह कुठला? हा आदिलशाह कुठला होता? गाव. हा तू सांग. हा बरोबर आहे. येतं ना असं काय दडती? अरे सांग. झाशीच्या राणी सारखं लढायचं दडायचं नाही. हा कोण सांगत आहे? हा सांगा ना. हा बरोबर आहे. हा बर हा सांग. औरंगाबाद. हा नाही चुकलं. हा इकडं कोण सांगत आहे आणखी? हा इकडं कोण सांगत आहे? हा चला पुढं. यश येते का यश? विजापूर. हा आदिलशाह कुठला? तर विजापूरचा आदिलशाह. आता त्यासाठी पुढचा प्रश्न आहे. तोरणा किल्ल्यावर 2 माचे येतात आणि त्याचा उल्लेख सारखा येत राहतो. त्या 2 माच्यांची नावं कोणती? झुंजार माची आणि बुदला माची. झुंजार माची आणि बुदला माची. आता 2 प्रश्नांची उत्तर दिली आहेत आणि त्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याला काय मिळणार आहे? एक कंपास. आता त्याला पॅड नको होतं 2, त्याच्यामुळे आता त्याला कंपासची अपेक्षा होती. आणि शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत वकील होता शिवाजी महाराजांचा. त्या वकिलाचं नाव काय? शिवाजी महाराज. वकिलाचं नाव. बर हा तुला येत आहे का तिकडं? अरे नीट. वकिलाचं नाव. हा तू सांगायचंय का? हा जर कोणालाच नाही आला ना तर त्याला पुढला प्रश्न विचारा. त्याच्यात जर कोणालाच नाही आला तर मग ते चान्स होऊ कधी. हा बर आता त्यालाच कंटिन्यू कारण कोणालाच नाही आला तर मग हा तर वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ. काय नाव होतं? पंताजी गोपीनाथ. ओळ ना ओळ वाचावी लागते. आता त्यासाठी परत पाहिला. हा बर पुढचा प्रश्न का? हा तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? नाही. चला पुढं. आता इकडे जाऊत आपण आता. हा इकडे आहे का कोणी? हा सांगा. पुस्तक वाचत. हा सांग.
हे पूर्व काय हा हा ए हा सांग हा सांग हा तर ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नका सांगू तो नैऋत्य दिशेला होता हा हा तर हा पुढचा प्रश्न हा हा आता पुढचा प्रश्न शिवरायांच्या मामाचे गाव कोणतं होतं शिवरायांच्या मामाचं गाव हा सर सांग सिंदखेड राजा अरे वा 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 शिवरायांच्या मामाचं गाव काय सिंदखेड आणि तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे हा आता शिवाजी महाराज बाल शिवराय आणि जिजामाता यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधला त्या वाड्याचं नाव काय हा हा जसा राज अरे नीट सांग हा सांग राजवाडा अरे काही सांगत आहात तुम्ही हा चला इकडे कोण सांगत आहे का किती वाजले हा तर आपले बक्षीस शिल्लक येत पण हा आता परत आपण हा आता हा तर आजचा आपला कार्यक्रम एखादा नाही आता नंतर विचारतो ज्यावेळेस आपलं पुढची स्पर्धा असेल त्यावेळेस सांगितलं जाईल तुम्हाला आता तर आजच्या विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हा चला भाषणावाले हा